नमस्कार मंडळी, मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी चॅनल बऱ्याच दिवसापासून चालू केलेलं आहे। तसं म्हटलं तर 5-6 महिने झाले असतील कदाचित। पण मी असेच व्हिडिओ टाकत होते, रेसिपीज झाल्या किंवा असं गावाकडचे वगैरे व्हिडिओ मी टाकलेले आहेत चॅनलवरती। तर म्हटलं चला आता ब्लॉग पण टाकत जाऊ हळूहळू। तर लॉग टाकायचं म्हटलं की असं म्हणजे भीती वाटते, एक भीती निर्माण होते, तर आपण कॅमेऱ्यासमोर कसं यायचं वगैरे खूप भीती असते। तर तसं बोलायला गेलं तर म्हणजे बोलायला पण खूप असतं, म्हणजे बोलू शकते, परंतु असं नवीन नवीन म्हटलं ना तर भीती वाटायची चॅनलवरती कसं बोलणार काय बोलणार ना। तर म्हटलं एक दोन व्हिडिओमध्ये मी माझे म्हणजे मी समोर आलेले आहे व्हिडिओमध्ये। तर म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत ना माझी ज्वेलरी जी आहे ती तुमच्यासोबत आज मी शेअर करत आहे। तर या चॅनलवरती तुम्हाला ना बघायला भेटतील नवनवीन व्हिडिओ, म्हणजे कसं गावाकडचे व्हिडिओ असतील किंवा रेसिपीज, नवीन असं पारंपरिक पद्धतीने ज्या रेसिपी असतात गावाकडच्या त्या रेसिपीज असतील, तर स्किनविषयी काही असेल, ब्युटी टिप्स किंवा असं म्हणजे हेअर आपण म्हणजे केसांविषयी सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर तसे ब्लॉगसुद्धा बघायला भेटणार आहे। तर चला आज मी तुम्हाला सगळ्यात अगोदर माझं दाखवते ज्वेलरी कलेक्शन, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल माझं साडीचं कलेक्शन। तर चला आज मी तुमच्यासोबत ना माझं फर्स्ट म्हणजे ज्वेलरी कलेक्शन मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आली आहे। तर चला आज बघूयात माझ्याकडे काय काय ज्वेलरी आहे, म्हणजे अर्थात म्हणजे मंगळसूत्र कलेक्शन माझं। तर ह्या बॉक्समध्ये मी माझं मंगळसूत्र म्हणजे ठेवत असते। तर चला सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते माझं मंगळसूत्र, की जे आपण सगळं म्हणजे साडीवरती वगैरे ना वेअर करू शकतो अशा पद्धतीचं आहे। सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते एक लॉंग मंगळसूत्र आहे माझं, आणि हे खूप छान लॉंग मंगळसूत्र आहे। ते साडीवरती तर एकदम छान दिसतं, अशा काठापात्राच्या साड्या, कडक साड्या ज्या असतात ना त्यामध्ये हे मंगळसूत्र खूप छान वाटतं, तर बघू शकता। आणि याची साईज आहे, साईज म्हणजे हे 36 इंच आहे। तर बघू शकता किती छान असं मंगळसूत्र आहे हे, आणि घातल्यावरती पण तेवढं छान दिसतं। तर अशा कडक साड्यामधून फक्त हे मंगळसूत्र आणि छोटंसं अशा प्रकारचं मंगळसूत्र जरी घातलं ना तरी पण खूप छान दिसतं साडीवरती। तर डिझाईन बघू शकता किती छान आहे, एकदम मजबूत आहे आणि एकदम छान असं आहे। जे पदक आहे ते पण खूप सुंदर आहे आणि खूप लॉंग आहे हे। तर बघू शकता किती छान असं मंगळसूत्र आहे। तर दुसरं यातलं मी तुम्हाला दुसरं दाखवते, माझ्याकडे अशाच प्रकारचं आहे, ते म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे, ऑक्सिडाइजचं आहे, आणि हे पण खूप लांब आहे। तर बघू शकता हे दुसरं माझं मंगळसूत्र, डिझाईन खूप छान आहे। तर बघू शकता, तुम्हाला दिसत असेल जवळून, खूप छान आहे आणि लॉंग पण खूप आहे। आपल्याकडे अशा कलरच्या साड्या म्हणजे साड्या शक्यतो जे काठ वगैरे असतात, जे खडी असतात आपल्या साड्यावरचे, ते असे याला मॅच होईल ना त्यावरती खूप छान हे मंगळसूत्र उठून दिसतं आणि छान दिसतं, मॅचिंग पण होते। तर तसेच ऑक्सिडाइज ज्वेलरी ही खणाच्या साडीवरती खूप छान दिसते, कडक ज्या कॉटनच्या साड्या असतात त्यावरती पण खूप छान दिसते। तर हे मंगळसूत्र खूप छान आहे आणि मला प्रचंड आवडलेलं आहे, खूप छान आहे। यावरती एक चोकर पण आहे, मी नंतर दाखवते मंगळसूत्र झाल्याच्या नंतर, खूप छान आहे। तर डिझाईन एकदम अप्रतिम आहे याची। तर बघू शकता एकदम असं मोर दिलेले आहेत आणि खालून असं गोल, म्हणजे एकदम असं छान वाटतं हे मंगळसूत्र। तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही अशा स्क्रीनशॉट नक्कीच घेऊ शकता, खूप छान असं मंगळसूत्र आहे आणि लॉंग पण खूप आहे। फक्त एवढं जरी घातलं ना साडीवरती तरी पण छान दिसतं, किंवा तुम्ही साध्या साड्यावरती पण अशा प्रकारचं मंगळसूत्र वेअर करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ह्या मंगळसूत्राची डिझाईन नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आणि तर चला आपण बघूयात पुढचं मंगळसूत्र। जे मंगळसूत्र माझ्याकडे आहे पुढचं ते आहे 2 वाट्यांचं, आणि 2 वाट्यांचं मंगळसूत्र हे मला प्रचंड आवडतं, खूप छान वाटतं। हे थोडंसं शॉर्ट आहे, शॉर्ट म्हणजे जास्त शॉर्ट पण नाही, तर बघू शकता असं म्हणजे बरंच खाली येतं असं, आणि खूप छान आहे। 2 वाट्यांचं मंगळसूत्र आणि घातल्यावरती पण खूप छान वाटतं, तसं लांब पण बरंच आहे, तसं शॉर्ट पण नाही। आणि जो पट्टा आहे तो खूप छान दिलेला आहे, मध्ये जे गोल्डन आहे आणि याची साखळी टाईप आहे आणि साईडने असे मणी आहे, तर खूप छान वाटतं हा पट्टा। तर बघू शकता एकदम पारंपरिक पद्धतीने आहे, खूप सुंदर आहे। ह्या वाट्या पण एकदम छान वाटतात, वाटी मंगळसूत्र तर म्हणजे सगळ्या स्त्रियांना उठून दिसतं, खूप छान वाटतं।
तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. कुठेही अवेलेबल असतं, दुकानामध्ये म्हणा किंवा असं ऑनलाईन पण असेल. कारण हे मी मार्केट म्हणजे लोकल मार्केटमधनं घेतलेलं आहे, लोकल दुकानामधनं. मला आवडलं त्यामुळे मी लगेच घेतलं होतं. तर कसं वाटलं हे मंगळसूत्र हे पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण पुढचं मंगळसूत्र बघूया. हे जे मंगळसूत्र आहे हे मला सगळ्यात आवडतं आहे आणि खूप छान वाटतं. एकदम साधा आहे, तर खाली एकदम सुंदर असं म्हणजे डिझाईन दिलेली आहे. 2 वाट्या आहेत आणि जे मण्यांमध्ये आहे फक्त खूप सुंदर वाटतं. फक्त असं प्लेन साडी ज्या असतात ना, प्लेन साडीवरती एकदम उठून दिसतं. किती छान असं मंगळसूत्र आहे आणि लॉंग पण बरंच आहे, खूप छान आहे. जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही म्हणजे अशा प्रकारे स्क्रीनशॉट नक्की घेऊ शकता. कारण हे पण मी लोकल मार्केटमधूनच घेतलेलं आहे. खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे आणि मला प्रचंड आवडतं हे मंगळसूत्र. पुढचं मंगळसूत्र आहे माझं मिनी मंगळसूत्र आहे. मिनी आहे, एकदम छोटं आहे. तर हे जे मंगळसूत्र आहे हे पण खूप सुंदर आहे, एकदम नाजूक आहे. एकदम छान असं मंगळसूत्र आहे, एकदम नाजूक. साडीवरती, ड्रेसवरती, कशावरती तुम्ही परिधान करू शकता, खूप सुंदर वाटतं. तर बघू शकता किती नाजूक असं मंगळसूत्र आहे हे. तर चला पुढचं मंगळसूत्र दाखवते. आणि मला हे नाजूक मंगळसूत्र ना प्रचंड आवडतात. ते साडीवरती जातात, तसं ड्रेसवरती पण खूप छान उठून दिसतात. तर चला पुढचे मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम मिनी मंगळसूत्र आहे आणि खूप सुंदर असे मंगळसूत्र आहे. तर ही जी डिझाईन आहे मला प्रचंड आवडलेली आहे आणि असं प्रचंड म्हणजे असं जे छोटे छोटे मंगळसूत्र असतात ना ते खूप सुंदर उठून दिसतात. खूप पॅक केलेलं आहे ते, कारण मी असं जपून ठेवत असते. जे मला आवडतं ना त्याला मी जपून ठेवत असते. तर बघू शकता हे मिनी मंगळसूत्र किती सुंदर आहे. तर जवळून बघू शकता तुम्ही. एक लिप दिलेला आहे, म्हणजे असं पान जे असं झाडाचं तशा प्रकारे आहे. किती छान आहे. साडीवरती, ड्रेसवरती, वेस्टर्न ड्रेसवरती खूप छान वाटतं. जीन्सवरती पण छान वाटतं, म्हणजे एकदम सुंदर आहे. जास्त मोठं पण नाही, तर खूप छान आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला असेच अजून आपण खूप सारे मंगळसूत्र बघणार आहोत, कारण मला मिनी मंगळसूत्रांना खूप आवडते. त्यामुळे माझ्याकडे भरपूर कलेक्शन असं मिनी मंगळसूत्रांचं. तर पुढचं मंगळसूत्र आहे माझ्याकडे. मी त्यांना पॅक करून ठेवते, कारण बाहेर जर ठेवलं तर ते कुठेही पडतं आणि त्यामुळे. तर पुढचं मंगळसूत्र आहे हे तर मला प्रचंड आवडतं, खूप छान वाटतं. जे माझ्या गळ्यामध्ये आहे ना सेम आहे, तर एकदम सेम टू सेम. मी कायम अशा प्रकारचे घेते. थोडासा फरक आहे पण सेम आहे. यामध्ये मणी आहे आणि यामध्ये थोडीशी अशी लाईन टाईप आहे, अशी नळी टाईप. तर बघू शकता किती छान असं मंगळसूत्र आहे हे सुद्धा. डेली वेअरसाठी तर खूप छान आहे, रोज घालण्यासाठी किंवा तुम्ही कोणत्याही ड्रेसवरती, साडीवरती घालू शकता, खूप छान वाटतं. तर बघू शकता एकदम मस्त असं मंगळसूत्र आहे. आणि मिनी मंगळसूत्र माझ्याकडे भरपूर असतात, कारण मला मिनी खूप आवडतात. जास्त मोठ्यापेक्षा ना छोटे मंगळसूत्र मला प्रचंड आवडतात. तर चला मी पुढचं मंगळसूत्र तुम्हाला दाखवते. किती झाले मी काउंट पण नाही केले. तर पुढचं मंगळसूत्र आहे हे. तर गळ्यात जे आहे ना माझ्या एकदम सेम टू सेम आहे. तर मला खूप आवडतं, त्यामुळे मी शक्यतो अशा प्रकारचे घेणं प्रेफर करते. तर बघू शकता किती सुंदर असं मंगळसूत्र आहे. साडीवरती, ड्रेसवरती, कशावरती घाला एकदम छान वाटतं. जीन्स असो नाहीतर मग वेस्टर्न ड्रेस असो तरी पण छान वाटून जातं. खूप सुंदर असं आहे. साडीवरती रोज डेली यूजसाठी म्हणजे रोज वापरण्यासाठी पण छान आहे हे मंगळसूत्र. तर बघू शकता किती छान असं आहे, एकदम नाजूक आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याचं नक्कीच स्क्रीनशॉट काढून घ्या. डिझाईन खूप सुंदर आहे. जसं मी गळ्यामध्ये आहे सेम असंच आहे माझं. तर चला पुढचं मंगळसूत्र मी तुमच्यासोबत शेअर करते. पुढचं मंगळसूत्र माझ्याकडे आहे, मिनीच आहे. आणि खूप नाजूक आहे हे सुद्धा. मी आत्ता एक मगाशी दाखवलं त्याच प्रकारचं आहे हे पण. तर बघू शकता हे आत्ता मी दाखवलं सेम तसंच आहे. असे नाजूक मंगळसूत्र मला प्रचंड आवडतात. साडीवरती जातात, ड्रेसवरती जातात, कशावरती म्हणजे प्लेन साडी जी असेल त्यावरती पण छान दिसतात. डेली यूजसाठी तर खूप छान आहे आणि यांचा कलर पण शक्यतो जात नाही, खूप सुंदर आहे. तर बघू शकता किती नाजूक आहे, मस्त आहे आणि खाली डिस्को मणी आहे, खूप छान वाटतं.
तर बघू शकता अशा प्रकारे आहे. तर चला मी पुढचं मंगळसूत्र तुम्हाला दाखवते. आणि ते मला खूप आवडलेलं मंगळसूत्र आहे. खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे हे पण. तर ह्या पद्धतीनं एकदम मॉडर्न मंगळसूत्र आहे हे. अशी वाटी टाईप आहे आणि डिझाईन बघू शकता एकदम छान आहे, एकदम कोरीव आहे. जसे की खडे दिलेले आहे त्यावरती आणि मिनी मंगळसूत्र आहे. तर बघू शकता मस्त आहे एकदम. ते सनलाईटमुळे चमकतंय बऱ्यापैकी, त्यामुळे ते कळून येत नाही एवढं. तर बघू शकता. तर एवढे आहेत माझ्याकडे मंगळसूत्र आणि अजून बरेच आहेत, परंतु जे काही गावाकडे वगैरे असतात तिकडे असतात किंवा मग काही कपाटामध्ये कुठेतरी ठेवलेले असतात. तर हे झाले माझे मंगळसूत्र. तर चला आता मी तुमच्यासोबत शेअर करते माझे जे दुसरी ज्वेलरी आहे, जसं की चोकर वगैरे. तर बघू शकता हा सेट आहे पूर्ण आणि खूप सुंदर असा हा सेट आहे, खूप छान आहे. याच्यावरती एक चोकर आहे. तर हे चोकर आहे यावरती. इयरिंग सुद्धा आहेत, म्हणजे झुमके आहेत. तर बघू शकता किती छान असा सेट तयार झालेला आहे. आणि हा सेट मी माझ्या नंदेच्या लग्नासाठी घेतलेला होता. तरी ते मी फोटो मेन्शन करते तुम्हाला, घातल्यावरती कसं दिसतं ते. तर यावरती इयरिंग सुद्धा आहेत, तर त्या पण मी तुम्हाला दाखवते. हे आहेत झुमके आणि छान वाटतं एकदम, खूप सुंदर आहेत. तर बघू शकता एकदम छान असा सेट आहे हा. जर असं लग्न वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. यावरती छोटंसं अशा प्रकारचं मंगळसूत्र घातलं आणि हा सेट घातला ना तरी पण म्हणजे छान होऊन जातं साडीवरती. कडक साड्या ज्या वेस्ट इंडिज साड्या असतात किंवा ज्या वेगळ्या अशा कडकमधून साड्या असतात ना, त्यावरती सहज मॅच होतं आणि खूप छान असं दिसतं. तर कशी वाटली तुम्हाला ही ज्वेलरी माझी, नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. तर बघू शकता खूप छान आहे. आणि हा चोकर जो आहे, आपण जर मंगळसूत्र जर मोठं मंगळसूत्र जरी घातलं ना त्यावरती पण हा सेट म्हणजे हा चोकर बसतो. खूप छान वाटतो, खूप सुंदर असा आहे हा. तर बघू शकता घातल्यावरती असा दिसेल, खूप छान आहे. आणि मला प्रचंड आवडलेली ज्वेलरी, खूप सुंदर आहे. आणि हे जे साईडने दिलेलं आहे हे याचा आकार सुद्धा खूप छान आहे आणि छोटी छोटी डिझाईन आहे यावरती सुद्धा, जे गळ्यात घातल्यावरती एकदम सारखं दिसेल. आता सध्या ते असं गुंतागुंत झाल्यामुळे ते असं दिसतंय. जेव्हा गळ्यात घालून सेट होतं ना तेव्हा एकदम छान वाटतं. तर इथे मी या सेटचा ना फोटो मेन्शन करते, म्हणजे मी जे घातलेलं होतं माझ्या नंदेच्या लग्नामध्ये त्याचा. तर बघू शकता किती सुंदर असा हार आहे. हा हारच म्हणू शकतो आपण, खूप छान आहे. तर पुढचं चोकर मी तुम्हाला दाखवते. चोकर आहे तर अशा प्रकारे आहे आणि खूप सुंदर आहे. हे चोकर मी ना माझ्या बहिणीच्या लग्नाला घेतलेलं होतं आणि हे पण मी तुळशी बागेत घेतलेलं होतं. छान आहे हे पण. तर बघू शकता घातल्यावरती खूप छान वाटतं. एकदम गोल्ड आहे आणि गोल्डन कलरचं आहे, एकदम गोल्डमध्ये जातं ते, डार्क गोल्ड आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही लॉंग मंगळसूत्रावरती सुद्धा हे घालू शकता, खूप छान वाटतं. यावरती पण इयरिंग्स आहेत. तर पुढचं चोकर मी तुम्हाला दाखवते. हे आहे आत्ता माझ्या चुलत दिराचं लग्न होतं तेव्हा मी घेतलेलं, जे सोन्याच्या मंगळसूत्रावर जे सोन्याचं गंठण असतं त्यावरती मला घालायचं होतं. माझ्याकडे नेकलेस पण आहे सोन्याचं, परंतु ते बँकेत ठेवलेलं आहे त्यामुळे ते गावाकडे होतं. आणि मग म्हटलं आता ते लगेच काय भेटणार नाही एका दिवसात, तर मग मी हे चोकर घेतलेलं आणि सोन्यावरती एकदम परफेक्ट बसलेलं, खूप छान आहे. तर बघू शकता अशा प्रकारे खूप मस्त वाटतं हे. एकदम नाजूक आहे आणि छान दिसतं घातल्यावरती सुद्धा, जास्त भरीव वाटत नाही, एकदम मोकळं मोकळं छान वाटतं. तर मस्त आहे, डिझाईन पण छान आहे, नाजूक. मला जसं हवं होतं तसं मला भेटून गेलं. हे लोकल मार्केटमध्ये घेतलेलं आहे मी. छोटा पट्टा आहे पण छान वाटतं.
आणि असे सध्या खूप फॅशन आहे, तुम्ही पण घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर याचं स्क्रीनशॉट नक्कीच काढून घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे. तर चला पुढचं चोकर मी तुम्हाला दाखवते की जे आहे ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये. जे मंगळसूत्र मी सुरुवातीला दाखवलं होतं ऑक्सिडाइज, त्याच्यावरती मी घेतलेलं होतं. तर हे सुद्धा खूप छान आहे, परंतु मी अजून घातलेलं नाही कधी. ते खूप छान आहे, एकदम मस्त वाटतं आणि एकदम नाजूक आहे, जास्त मोठं पण नाही. आपल्याकडे असे चोकर असणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याकडे एखादं मंगळसूत्र मोठं असेल ना, त्यावरती घालण्यासाठी ना सहज होऊन जातं ते आणि सेट तयार होऊन जातो. त्यामुळे असे चोकर घेत जावेत. तर बघू शकता मस्त आहे ऑक्सिडाइज, एकदम नाजूक आहे. जो पट्टा आहे ना साईडचा तो खूप छोटा आहे आणि ही जी पुढची डिझाईन आहे समोरची ही सुद्धा छोटी आहे, जास्त मोठी नाही. ती व्हिडिओमध्ये थोडी जास्त मोठी वाटत असेल पण खूप नाजूक आहे आणि ऑक्सिडाइज आहे. तर अशा साड्या आपल्या खणाच्या साड्या ज्या असतात ना त्यावरती, किंवा असं एखादी बॉर्डर आपल्या साडीत जर अशा सिल्वर कलरमध्ये असेल ना त्यावरती सुद्धा सहज मॅच होईल. तर माझ्याकडे आहेत अशा प्रकारच्या साड्या, त्यामुळे मी त्या साडीवरती मॅचिंग घेतलेलं होतं. तर खणाच्या साडीवर सुद्धा शोभून दिसतं, खूप छान आहे. ज्या कॉटनच्या साड्या असतात, प्लेन कॉटनच्या साड्या, त्यावरती सुद्धा छान वाटतं. तर बघू शकता अशा प्रकारे आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे ज्वेलरी कलेक्शन हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा चेहरा जर अनोळखी वाटत असेल तर नक्कीच ओळख करून घ्या तुम्ही माझ्या चेहऱ्याची, कारण तुमच्यासोबत मी असेच नवनवीन व्हिडिओ ना मी घेऊन येत राहणार आहे. रेसिपी असो तर काही असो, मी सगळं तुमच्यासोबत ना शेअर करणार आहे. जसे गावाकडचे व्हिडिओ, गावाकडसुद्धा लोकांना खूप आवडतं जायला किंवा राहायला आवडतं, जे सिटीमधले आहेत त्यांना. तर तिकडचं पण तुमचं वातावरण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी मागे एक व्हिडिओ टाकलेला गावाकडचा, म्हणजे शेतातल्या घराचा, तो असाच घाईमध्ये टाकलेला होता, म्हणजे ज्याचं शूट नव्हतं केलेलं. तर जेव्हा मी गावी जाईल तेव्हा मी पुन्हा घराचा किंवा किचन वगैरे टूर असेल ना ती शेअर करेल तुमच्यासोबत. आणि इथे जिथे मी राहते ते सुद्धा घराची मी होम टूर करेल लवकरच, जसा टाईम भेटेल मला तसं. तर आणि जर तुम्हाला माझ्या इयररिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. परंतु त्याच्या अगोदर ना मी साडी कलेक्शन घेऊन येणार आहे उद्या किंवा परवा. 2 दिवसामध्ये मी साडी कलेक्शन, ते 2-3 टप्प्यामध्ये मला व्हिडिओ करावा लागणार आहे, कारण साड्या माझ्याकडे भरपूर आहेत आणि त्याला 15 मिनटाचा तरी व्हिडिओ म्हणजे शक्य आहे माझ्याकडनं. तर मी तो पण उद्या किंवा परवा लगेच घेऊन येणार आहे साडी कलेक्शन. तर आजचं मंगळसूत्र कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा. तर गोल्ड ज्वेलरी बघायची असेल तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. थोडं टाईम लागेल पण मी ती पण तुमच्यासोबत ना शेअर करेल. हे आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन आणि ज्वेलरी म्हणजे चोकर वगैरे सगळंच मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे. तर माझ्याकडे अजून बरेच आहे मंगळसूत्र, पण त्या मंगळसूत्रांचं ना कसं आहे, म्हणजे मी जे कधी बाहेर गेले तर यूज करत असते, पण तरी पण ते असे इकडे तिकडे ना पडलेले असतात, म्हणजे शोकेसमध्ये ठेवलं तिथंच राहून गेलं, तर त्यामुळे ते असंच म्हणजे राहून गेलेलं आहे तिथे. तर ते गोळा करणं मला काही शक्य नव्हतं आत्ता, तर म्हटलं चला तुमच्यासोबत मी आज शेअर करते हा व्हिडिओ. तर बघा माझं मंगळसूत्र कलेक्शन. तर हे आहेत माझे मंगळसूत्र. तर चला आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.